आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। जनता ही असणाऱ्या जयंती साजऱ्यामध्ये गुंतलेली आहे। एकमेकांना शुभेच्छा देत आहेत, परंतु जयंती जशी संपली तसा महाराष्ट्रामध्ये आगडोम उसळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या अगोदर कर्नाटक राज्याने एक्झॉस्टिव्हली जे पालन केलं ते महाराष्ट्र शासनाने पालन केलं तर असंतोष वाढणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। सायंटिफिक रीत्याने जर त्याचा अभ्यास न करता झाला तर पूर्णपणे असंतोष वाढण्याची शक्यता आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। तेव्हा शासनाने मी असं मानतोय की जपून पावलं टाकावी। एका बाजूला खाडीच्या युद्धामुळे शॉर्टेज होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक तणाव होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे असा आग्रह आमचा महाराष्ट्र शासनाला आहे। अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्तरावरती असणाऱ्या चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे। मी एवढंच नमूद करू शकतो की जे काही मला बदर रिपोर्टच्या माहिती मिळालेली आहे तो बदर रिपोर्ट न्याय आयोगाने ज्यांची प्रगती झाली आहे त्यांना कन्सॉलिडेट करणं आणि उरलेल्यांना मागे टाकणं हाच त्याच्यातला मेन मुद्दा त्या ठिकाणी दिसतोय। आणि म्हणून मला असं वाटतंय की हा शासनाने वेगवेगळ्या सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, टाटासारखे इन्स्टिट्यूशन्स आहे, टाटा सायन्ससारखे इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यानंतर असणारा स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ इंडिया म्हणून असणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा स्वतः एक संस्था आहेत। अशा संस्थांना कर्नाटक सरकारने इन्व्हॉल्व करून त्याचा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी उभा केला। माझं असं म्हणणं आहे की आमच्या असणारा बदर समितीला विरोध आहे, तो विरोध आमचा कायम राहणार, कारण का सायंटिफिक स्टडी घेऊन तुम्ही असणारा बाहेर पडलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। शासन याच्याकडे गांभीर्याने बघेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतो। या विषयात तुम्ही सर्वपक्षीय बैठकीची मागणी करणार का? आणि जर तुमच्या मनाप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडत नसतील तर बाळासाहेब आंबेडकर आम्हाला कोर्टामध्ये जाताना दिसतील ते मी एक लक्षात घ्या की त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं बेसिक इश्यूच आहे आणि तो बेसिक इश्यू आता उभा राहिला। तो आतापर्यंत म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की आतापर्यंत उभा राहिला नाही। चला सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय मान्य करा म्हणून अशी जी एक भावना झाली होती, हा सायंटिफिक न केल्यामुळे आता बेसिक प्रश्न उपस्थित राहणार आहे। संविधानच असं म्हणतंय की SC STच्या यादीमध्ये हा बदल करायचा असेल तर तो बदल फक्त पार्लमेंटच करू शकतं, उरलेलं कोणीच त्या ठिकाणी करू शकत नाही। हा बेसिक मुद्दा म्हणजे ज्याला म्हणता येईल आपल्याला की लोकांनी सोडून दिलेला मुद्दा हा पुन्हा मुद्दा असताना उपस्थित झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि चांगल्या कामाला असताना शासनानेच खो घातला अशी असणारी परिस्थिती आहे। पण आता जी कमिटी आहे त्या कमिटीला 1 महिन्याचं अजून एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे असं तुम्ही म्हणताय, कुठले असे मुद्दे आहेत जे तुम्ही असं म्हणालात की तुम्हाला काही मुद्दे त्यातले कळले ज्याच्यामध्ये अडचण असल्याचं तुम्हाला दिसून येतं की त्या अयोग्य पद्धतीने असे कुठले मुद्दे जे अयोग्य पद्धतीने एक लक्षात घ्या की तुम्ही
जे अबकडद केलं आणि त्या अबकड केल्यानंतर ज्यांचा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्या समावेशचा प्रिन्सिपल काय, त्या समावेशचा आधार काय, तर काही नाही. दुसरं असं आहे की बदर कमिटी ही ज्युडिशियल कमिटी आहे आणि चीफ सेक्रेटरीची जी कमिटी आहे ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी आहे. अजूनपर्यंत माझ्या कायद्याच्या नॉलेजप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी ही ज्युडिशियल कमिटीला ओव्हररूल करू शकते असं कुठं नियम नाही. उलट ज्युडिशियल कमिटी ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीला ओव्हररूल करू शकते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा जो कायद्याचा मुद्दा आला तो त्याच्यातला महत्त्वाचा आहे मी असं मानतो. चौथा जो आहे, तिसरा जो आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा अजून रिपोर्ट पब्लिशच नाही आहे, डिबेटच झालेला नाही आहे किंवा न डिबेट झालेला रिपोर्ट किंवा न पब्लिश झालेला रिपोर्ट हा शासन कसं म्हणू शकतं की आम्ही त्याला मान्य करतोय. गॅझेट झाल्याशिवाय शासन कुठलाही रिपोर्ट इथे एक्सेप्ट करू शकत नाही असं ब्रिटिश काळापासून आलेलं आहे. चौथा मुद्दा जो आहे मी जसं म्हणालो की ह्याचे जे स्टेक होल्डर्स आहेत, क्लासिफिकेशन केलेले स्टेक होल्डर्स आहेत, त्यांच्याशी बसून तुम्ही बोललेला आहात का? पार्लमेंटनी करणं म्हणजे जनतेने करणं असं मी त्या ठिकाणी मानतो. कोर्टाने करणं म्हणजे 5-6 डोक्यांनी करणं असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा ही 5-6 डोकी सुपिरियर डोकी आहे असं मी मानायला तयार नाही. याचं कारण की त्यांच्यामध्ये मतभेद आहे. अर्ध असं म्हणते की आपल्याला अधिकार नाही आणि एक जण त्यांच्या बाजूला गेला म्हणून असताना त्या ठिकाणी म्हटलं जाते की आपल्याला अधिकार आहे. तेव्हा हा जो समजूतदारपणे मार्ग निघाला असता त्याचा खो आता कोणी घातला असेल तर महाराष्ट्र शासनाने घातला आणि एकमेकांच्या विरोधात SC STला सब क्लासिफिकेशन करून उभं केलं असं मी त्या ठिकाणी मानतो. माझं काहीच बोलणं झालेलं नाही मुख्यमंत्री. नाही, आता मला असं वाटतं की ठिकठिकाणचे असणाऱ्या हे आहेत पण मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं भेट मागणार आहे. तुम्ही आता म्हणालात की मागासवर्गीय समाजालाच मागासवर्गीय समाजाच्या विरोधात उभं करण्याचा प्रकार दिसतो. याचं काही एखादं उदाहरण देऊ शकता का? म्हणजे जसं अ, ब, कड या 4 वर्गांमध्ये हे विभाजित करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं की एखादी कास्ट जी आहे शेड्यूल कास्टमधली ती बऱ्या प्रमाणावर पुढे आलेली आहे आणि बाकीचे अजून जसेच्या तसेच राहील. असं एखादं काही उदाहरण तुम्ही नाही, देऊ माझं शकता? म्हणणं असं आहे की हेच जे आपण म्हणतोय की एखादा दुसरा पुढे आलेला आहे आणि उरलेले मागे आलेले आहेत. यालाच माझ्या अंदाजानं कर्नाटकमधलं ज्यावेळेस सायंटिफिक स्टडी बाहेर पडली त्यावेळेस ही वस्तुस्थिती खरी नाही आणि म्हणून त्यांनी असणारं मग इन्स्टिट्यूशन्स इस्टॅब्लिश केल्या आणि इस्टॅब्लिश करून नेमका पाठीमागे कोण राहिलेला समूह आहे याचा त्यांनी स्टडी केला आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कोण झालं त्याला असं त्याच्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कोण झालं त्यांनी आणि सगळ्यात प्रोग्रेसिव्ह कोण झालं याचं त्यांनी कास्ट वाईज कॅटेगरायझेशन नाही केलं. त्यांनी कास्ट वाईज स्टडी केली त्याच्याबद्दल हे नाही, पण त्यांनी एकाच ब्रॅकेटमध्ये त्यांना घातलं नाही. तर त्यांनी करताना लिस्ट डेव्हलप असा जो आहे त्याचा एक वर्ग केला, त्याच्यानंतर अजून लिस्ट डेव्हलप दुसरा वर्ग केला, त्याच्यापेक्षा अजून लिस्ट डेव्हलप त्याचा वर्ग केला आणि लिस्टच एकदम डेव्हलप असा त्यांनी वर्ग केला
की जेणेकरून सामान्य माणूस असेल, कोर्ट असेल किंवा इतर कोणी असेल, त्याला दिसलं पाहिजे की हा जो वर्ग आम्ही अ ब क ड केलेला आहे, तो अ वर्ग जो आहे त्या अ वर्गामध्ये ज्यांना आम्ही इन्क्लूड केलेला आहे त्यांची प्रगती ही फक्त 15%च झाली. ब मध्ये आम्ही जो केलेला आहे त्याची असणारी 30% झाली. ड मध्ये केलेलं आहे त्याची फक्त असताना 40% झाली. म्हणजे त्यांनी प्रोग्रेसिव्हली मागासलेला जो आहे त्याचं त्यांनी वर्गीकरण केले आहे. त्यांनी नुसतं ही जात ही जात ही जात ही जात असं करून त्यांनी केलेलं नाही. तर तुम्हाला कालावधी किती लागला? आता जर पुन्हा नव्याने असं आहे माझं म्हणणं आहे का कर्नाटकला 3 महिन्याचा कालावधी लागला. तुम्हाला हा कालावधी द्यावाच लागतो. याचं कारण असं आहे की तुम्हाला ज्या समूहाला मिळालेलं नाही त्या समूहापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे. आता त्या समूहापर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला हा स्टॅटिस्टिकल डेटा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही तर माझं जे काही इनिशियल रीडिंग झालं ते म्हणजे विदिन दी सेम कास्ट, पॅरलल कास्ट असं मी म्हणणार नाही, विदिन दी सेम कास्ट जो बाहेर राहिला तो बाहेर राहिला, जो आतमध्ये राहिला तो आतमध्ये राहिला, अशी असणारी परिस्थिती या बदल समितीने केली. त्याच्यात पुन्हा कॅटेगरायझेशन येणार, शहरी भाग, ग्रामीण भाग, माग. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला आत्ता जर करायचं असेल तर तुम्हाला असणारं ह्या गोष्टी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का मुळात मी असं म्हणेन, आरक्षण हे विकसित नाही, डेव्हलपमेंट नाही. आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे. शासन स्वतःचं डेव्हलपमेंट जबाबदारी झडण्यासाठी ते आता त्या ठिकाणी होणार आहे. शासनाच्या ह्या धोरणामुळे आता असणारं एक नवीन वाद जो सुरुवात होईल तो मी आपल्याला असं सांगतो की त्याची चर्चा सुरुवात झालेली आहे की जे प्रिन्सिपल तुम्ही असणारा SC आणि STला लावलेला आहे आणि OBCला लावलेला आहे की जो प्रगत झाला त्याला बाहेर काढा, उरलेले 50% जे आहेत त्या उरलेल्या 50%मध्ये हे प्रिन्सिपल लागणार आहे की नाही जनरलमध्ये, ही आता चर्चा सुरुवात झाली. आणि जून महिन्यामध्ये या संदर्भातलं पिटिशन्स दाखल झाले मुंबई हायकोर्टामध्ये. तर माझं म्हणणं असं आपण ज्याला म्हणतो की आश्चर्य त्या ठिकाणी मानू नये. म्हणजे जो निर्माण होणारा प्रश्न नव्हता तो शासनाने केला असं मी त्या ठिकाणी मानतो. बाळासाहेब तुमच्या सचिवांसमोर जायला अजून 15 दिवसांची मुदत वाढवली तारखेपर्यंत ही मुदत आहे. वंचित बहुजन आघाडीनं आपली जी काही सजेशन आहेत त्याचं काही आम्ही ह्या समितीला विचारत नाही. बदल समितीने लोकांना बोलवावं तरच त्याला मिनिंगफुल चर्चा राहील. मी जसं म्हणालो की चीफ सेक्रेटरीची कमिटी ही ज्युडिशियल कमिटीची अंडर असते आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी ही ज्युडिशियल कमिटीच्या अंडर नसते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा जो आयवॉश आहे त्याला आम्ही असणारा भीक घालत नाही. सर, सर्वपक्षीय आंबेडकरी नेत्यांना एकत्र याल याविषयी तुम्ही आवाहन कराल? राहिले कोण शिल्लक राजा माझ्याशिवाय? सगळे एक तर घरी बसलेले आहेत, नाही तर अल्ला प्यारे झालेले आहेत. ॲक्च्युली प्रश्न हाच होता की आज नेमकी जयंती आणि आहे. आज जयंतीच्या दिवशी मी हा घेतला. याचं कारण सांगतो की जे काही मला वेगवेगळ्या SC वर्गातून असणारं जे काही रिपोर्ट्स यायला लागलेत ते म्हटलं जयंती होऊन जाऊ द्या, मग आम्ही बघतो. तेव्हा जयंतीच्याच दिवशी मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली
आणि उद्रेक होऊ नये या दृष्टीने मला त्याच्यामध्ये लक्ष घालायचं. तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, पुण्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या वतीने एक कार्यक्रम करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये माओवाद्यांच्या संदर्भात एका गाण्यावर नृत्य केलं गेलं. हिडमा, माओवादी हिडमा त्याचं गाणं होतं, त्याच्यावर नृत्य सादर केलं गेलं आणि त्याच्यामुळे सरकारी कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीनं नक्षलवादाचा उदो केल्या गेल्यामुळे नवीनच वाद निर्माण झाला. माझ्या अंदाजाने इथला असणारा नक्षलवाद कायदेशीर बॅन आहे का? मी अजून तरी कायदेशीर नक्षलवाद बॅन झाला आहे असं कुठेच वाचलेलं नाही. त्याच्यामुळे जे बॅन नाही ते मोकळं आहे. मुख्य म्हणजे हे विद्यार्थी पण गडचिरोलीचे होते. ते मुळात माझं म्हणणं असं आहे की शहरी भागातला माणूस अत्यंत मूर्ख आहे, अत्यंत मूर्ख आहे तो, आणि म्हणून त्याला असणारा नक्षलवाद का पनपला याची त्याला जाणीवच नाही. शहरातलं येणारं पाणी, शहरामधल्या फॅक्टऱ्यांना येणारं रॉ मटेरियल आणि इथलं असणारं पर्यावरण, या तिन्हीचं जतन कोण करत असेल तर तो ट्रायबल झोन जे आहे ते ट्रायबल झोन त्याला असणारं हे करतात. मी इथल्या असणाऱ्या सर्व मध्यमवर्गीयांना म्हणणार आहे की तुम्ही 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल संविधानाचं वाचा. ते वाचल्याशिवाय तुम्हाला असणारं ह्या देशामध्ये उग्रवादी का निर्माण झाले याचं तुम्हाला कळणारच नाही. 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल याच्याप्रमाणे ज्याला ट्रायबल झोन्स आपण म्हटलेला आहे त्या ट्रायबल झोनमध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याचा अधिकार चालत नाही. त्यांचं स्वतःचं असणारं काउन्सिल हे उभं करावं लागतं आणि हे सगळे एरिया डायरेक्टली प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या रूलखाली आहेत. मी मुद्दामून असणारा मूर्ख हा शब्द वापरलेला नाही, जाणीवपूर्वक वापरलेला आहे. आदिवासी इलाका हा ब्रिटिशांच्या ताब्यातही नव्हता. त्यांनी बाहेरच्या बाजूने असणारा विळखा घालून त्याला असणारा आतमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्याचं राज्य चाललेलं होतं. संविधानाने ही भावना लक्षात घेत ट्रायबल झोन्स तयार केले आणि त्या ट्रायबल झोनचं पूर्ण जबाबदारी ही ट्रायबलवरती दिलेली आहे आणि ती जबाबदारी डायरेक्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या रूलखाली आहे. कुठल्या राज्यामध्ये झालेलं आहे तर कुठल्याही राज्यामध्ये हे इस्टॅब्लिश केलेलं नाही आणि म्हणून तिथला असणारा आदिवासी हा आमचं राज्य जे आहे त्या आमच्या राज्यावरती असणारं तुमचं राज्य का हे तो विचारतोय आणि तो लढतोय. आता त्याला तुम्ही नक्षलवादी म्हणा, काही म्हणा आणि हे जे चाललेलं आहे जंगल, पाणी, जमीन आणि खनिज या चोरीसाठी झालेला असताना हा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आज तुमचं सगळं युरॅनियम, आयर्न ओर, कॉपर, बॉक्साईड हे सगळे या आदिवासी झोनमध्ये आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जे मुस्लिम कंट्रीजकडे तेल आहे आणि ख्रिश्चन कंट्रीजकडे टेक्नॉलॉजी आहे. ती टेक्नॉलॉजी चालवायला तेल लागते, त्याच्यामुळे तेलाचं एक्सप्लॉयटेशन झालं पाहिजे म्हणजे स्वस्त मिळेल. भारतामध्ये सगळी खनिजं ही आदिवासी भागामध्ये आहेत, ती स्वस्त आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून आदिवासी उद्ध्वस्त करा हे धोरण आहे. म्हणून म्हटलं की इथल्या मिडल क्लासने या गोष्टी वाचल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत आणि उगीचंच अमित शहा म्हणतोय म्हणून असणारं मूर्खासारखं त्याच्यावरती विश्वास ठेवू नये.
थँक्यू. सर एक वेगळा प्रश्न आहे. सर एक वेगळा या सगळ्या ह्याच्यामध्ये कन्क्लूड करण्याच्या अगोदर मी सर्व तमाम जनतेला जयंतीच्या शुभेच्छा देतो. सर एक वेगळा प्रश्न विचारू का? विचारा ना. नाशिकमध्ये ज्या प्रकारे धोंडू खरात आणि नंतर ज्या कंपनीमध्ये जे धर्मांतर करण्यासंदर्भात 2 प्रकार घडले, याकडे कसं पाहता तुम्ही? कारण त्याला खूप उदो होते दोन्ही प्रकरणामध्ये. म्हणजे जे गुन्हेगार त्यांनी शासन झालंच पाहिजे, मात्र मी कांगाव केला जातोय का? मी पुन्हा म्हणतो की जुने भोंदू गिरी करून जगणारे आणि आत्ता नव्यानं भोंदू करून जगणारे यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जुन्या पद्धतीने जे भोंदूगिरी करत होते त्याच्या भोंदूगिरीला सायन्स होतं, सायंटिफिक आन्सर होतं आणि त्याची भोंदूगिरी ही पोटापाण्याची असणारी भोंदूगिरी होती, ती शोषणाची नव्हती. आत्ताचे असणारे जे भोंदूगिरी आहेत हे शारीरिक शोषणाचं, पैशाचं लुटण्याचं ठिकाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. दुर्दैवाने आपल्या इथे सायंटिफिक कम्युनिटी असं जर मी म्हटलं तर जुनी भोंदूगिरी करणारी कमिटी होती असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे आजही माझं चॅलेंज आहे की कोणीही अग्नीवरती चालून दाखवावं. पण जुना भोंदूगिरी ज्याला आपण म्हणतो त्याला तुम्ही सांगा, तो आजही तुम्हाला अग्नीवरनं चालून दाखवतो. कारण त्याला त्या अग्नीवरनं चालताना पायाला काय लावावं लागतं ही त्याला कल्पना होती आणि किती मिनटं चालायचं आहे आणि तेव्हा किती प्रमाणात लावलं पाहिजे ही त्याला नॉलेज होतं. त्यामुळे त्याचं नॉलेज तो पोटासाठी वापरत होता. आत्ताचे जे भोंदू आहेत ते शारीरिक शोषणासाठी आणि लुटारूपणासाठी निर्माण झालेले आहेत, अशी परिस्थिती आहे. सर तो दुसरा प्रश्न माझा होता. कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये धर्मांतरासाठी प्रयत्न केला गेला, महिलांचं शोषण केलं गेलं. हा जो मुद्दा हा देश लेवलपर्यंत गाजलेला आहे, याकडे कसं पाहतो? आता तुम्हीच मांडलेलं आहे, काय मांडणार मी अजून त्याच्यामध्ये? सर, मुंबईच्या गोरेगावमध्ये 11 एप्रिलला एक म्युझिक कॉन्सर्ट झाला. तिथे मोठ्या प्रमाणात तरुणाई होती आणि तिथे ड्रग्सचं सेवन मोठ्या प्रमाणात झालं. मात्र ओव्हरडोस झाल्यामुळे 2 तरुणांचा या सगळ्यामध्ये जीव गेलेला आहे. तर काही तरुण जे आहेत रुग्णालयामध्ये सगळं उपचार घेतात. तसं पाहता याकडे तर ड्रग्सच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात हे सगळे वाढत चाललेले प्रकार. पोर्टबंदर, गुजरातमधलं पोर्टबंदर जे आहे, एक 3 ते 4 वर्षापूर्वी बातमी आली होती की 18,000 कोटीचं असणारं ड्रग्स पकडण्यात आला होता. तो कोणाचा आहे? त्याच्या संदर्भात कोणालाच माहिती नाही. ते सरकारचं आहे की सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याचं आहे किंवा इथले असणारे जे काही ड्रग लॉर्ड्स आहेत त्यांचं आहे, कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे या देशामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात ड्रग्स येतो आणि तरुण पिढी दुर्दैवाने मी असं म्हणेन की त्याला बळी पडत चाललेली आहे. दुसरा एक असाच प्रश्न, हा ड्रग्स साठा जिथून जिथून जप्त केला जातो किंवा कारवाई केली जाते, मात्र हा ड्रग्स साठा नंतर त्याचं काय केलं जातं ह्याचा कोणालाही पत्ता नसतो. नाही, त्याचे एक डिस्ट्रॉय करणे, एकदा पकडला गेला म्हणजे सीज झाला तर त्याचा सीज रिपोर्ट होतो. तो सीज रिपोर्ट झाल्यानंतर कोर्टाला रिपोर्टिंग होतं. त्या केसेस एकदा संपल्या की कोर्टाकडून घेऊन तो डिस्ट्रॉय, कोर्टाला कळवून त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. पण ते डिस्ट्रॉय करणं सार्वजनिक केलं पाहिजे का? ते सार्वजनिकच डिस्ट्रॉय होतं. पण अशा स्वरूपाचं हे कुठले पुरावे कधी कुणी बघितलं म्हणजे आम्हाला तरी माहिती नाही. बऱ्याचदा असं कळतं की तो ड्रग्सचा साठा तसाच पुन्हा एकदा विकला देखील जातो. त्याच्यामुळे असे प्रश्न होतात. नाही. आता हे स्प्रेड आउट होतं आहे. कारण का एकदा कोर्टाकडे गेलं की कोर्टाला स्वतःहून ती डिस्ट्रक्शन करण्याची ऑर्डर करावी लागते आणि ती ऑर्डर केल्यानंतर त्याला ते डिस्ट्रॉय करावंच लागतं. हां, तुम्ही त्याच्यामधला म्हणताय तो एक प्रकार होतो, हा मला माहिती आहे की 100 किलो पकडला असेल तर 20 किलो बाजूला काढला जातो. सर पुन्हा मी मगाशी प्रश्न होऊन गेला माझा.
आज आंबेडकर जयंती आहे. अशावेळी दरवर्षी एक प्रश्न समोर येतो की आंबेडकरी सगळे नेते एकत्र कधी येणार, एका व्यक्तीवर कधी येणार. मी तोच म्हटलं आता जिवंत कोण येते तर मला नाव सांगा, त्याला घेऊन येतो मी. चल, थँक्यू. चला, आजच्या या पत्रकार या- परिस्थितीला आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं मी धन्यवाद मानतो, अभिनंदन करतो आणि आजची पत्रकार परिषद संपन्न झाली अशा ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.